रोल सर. नागोळ येथे देवाभाऊ बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलं, नेमकं कसं नियोजन आहे? राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंचा वाढदिवस 22 तारखेला झाला आणि अखंड राज्यामध्ये रक्तदान शिबिर भाजपा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घेण्यात आली आणि रेकॉर्ड ब्रेक रक्तदान गोळा करण्यात आलेला आहे. तासगाव कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय संदीपबाबा गिड्डे, भाजपाचे सर्व पदाधिकारी, तालुकाध्यक्ष माननीय उदय भोसले, भाजपाचे जुने कार्यकर्ते नेते माननीय मिलिंद बापू, शहर कवठेमंकाळचे नगराध्यक्ष माननीय गाडगे साहेब, नगरसेवक माननीय राहुलजी गावडे, माननीय ईश्वरदादा नगरसेवक आणि सर्व भाजपाचे पदाधिकारी हे अत्यंत मेहनतीनं ही बैलगाड्याची शर्यत घेत आहेत. देवाभाऊ केसरी असं या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि बैलगाडी म्हटलं तर तुम्हाला माहीत आहे की लाखो लोक या खेळावरती प्रेम करतात आणि मध्ये 12 वर्ष बैलगाडा शर्यती बंद होत्या आणि ज्यांच्यामुळे या बैलगाडा शर्यती चालू झालेल्या आहेत ते आहेत देवाभाऊ आणि म्हणून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक भव्य मैदानाचं आयोजन हे नांगोळे गावामध्ये केलेलं आहे आणि नांगोळे गावाची स्पर्धा ही नेहमी या सर्व बैलगाडी मालकांना आकर्षित करते आणि त्यामुळे किमान लाखोच्या संख्येनं लोक या बैलगाडा शर्यतीला येणार आहेत. या बैलगाडा शर्यतीचं उद्घाटन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे उच्च तंत्र शिक्षण खात्याचे मंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते होतंय आणि राज्याचे ग्रामविकास खात्याचे मंत्री माननीय जयाभाऊ गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होत आहे. तर आजूबाजूच्या परिसरातील सर्व बैलगाडा चालक, मालक, शेतकऱ्यांना आमचं आव्हान आहे की मोठ्या संख्येनं तुम्ही या शर्यतीला उपस्थित राहा. सर एक मिनिट.